वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झाला। यानंतर पाहूयात बातमी सविस्तरपणे। कालच्या विमान अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कहाण्या ऐकल्या की मन सुन्न होतं। नांदेडचं दाम्पत्य हर्षद आणि पूजा पटेल अपघातग्रस्त विमानात होते। दोघांचाही मृत्यू झाला, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। हर्षद लंडनमध्ये अमेझॉन कंपनीत कामाला होता, तर पत्नी पूजाचं पदव्युत्तर शिक्षण हे लंडनमध्ये झालं होतं। पूजाच्या उपचारासाठी दोघं नांदियाला आले होते। सर्व कुटुंबियांची भेट झाल्यानंतर दोघेही खुश होते। 12 तारखेला पुन्हा लंडनला जाण्याचा आधीच त्यांचं ठरलेलं होतं, तसं बुकिंग देखील झालं होतं। विमानात बसल्यावर हर्षदनं वडिलांना फोन देखील केला होता। आम्ही लंडनला पोहोचल्यावर फोन करतो असं तो वडिलांना म्हणाला होता, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं। टेक ऑफ नंतर अवघ्या काही सेकंदात विमान कोसळलं, मोठा आगडोंब उसळला आणि काही क्षणात सगळं खाक झालं। हर्षदनं विमानातून केलेला फोन त्याचा अखेरचा फोन कॉल ठरला। त्याच्या वडिलांना याचा जबर धक्का बसलाय। ज्या मुलाला तळहाताच्या फोडासारखं जपून मोठं केलं, ज्याच्या भारतात येण्यानं घर पुन्हा भरून जायचं, तो हर्षद आता पुन्हा कधीच दिसणार नाहीये। हे वास्तव त्याच्या वडिलांना दुर्दैवानं का होईना पण स्वीकारावं लागणार आहे। काल ज्या प्रकारे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाला, त्यामध्ये अहमदाबादमध्येच राहणारे 2 पती पत्नी हर्षद आणि पूजा हे या फ्लाइटनी जात होते आणि हर्षदचे वडील आपल्या सोबत आहेत। हर्षद क्या पिताजी है, कब पता चला आपको ये हादसा हुआ? 15-20 मिनट 1 बजे की फ्लाइट थी, 1:30 बजे के पहले टेक ओवर हुआ था तुरंत। आपने बात किया था जब जा रहे थे? वीडियो कॉल हुआ था मेरा, बैठ गए, सब बातचीत हुई। वहाँ पे जॉब को थे, हर्षद जॉब को थे? हाँ, अमेजॉन में जॉब करता था वो। उनकी वाइफ और दूसरी कंपनी में भी। दूसरी कंपनी। दोनों हर साल यहाँ पे आते हैं आप? 2 साल में पहली बार आया है, 2 साल हुआ है उसको जाने को। 2 साल में पहली बार आया। वो पूजा उसकी वाइफ को प्रेगनेंसी थी और वहाँ मिसकैरेज हो गया था, वहाँ ट्रीटमेंट नहीं मिली, तो इधर डॉक्टर को फ़ोन करके लड़के ने बताया ऐसी ऐसी बात है, तो उसने बुलाया तो वो यहाँ आ गया। बोले अभी डीएनए टेस्ट हुआ है आपका? हाँ, मेरा डीएनए टेस्ट हो गया है और पूजा का पप्पा का डीएनए टेस्ट हो गया है, दोनों का हो गया है। तर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांनी सांगितले की डीएनए टेस्ट करण्यात आली, मात्र अजूनही मृतदेह आहे तो त्याची ओळख पटलेली नाही आणि त्यासाठीच अजूनही पोस्टमार्टम रूमच्या बाहेर अनेक नातेवाईकांमध्ये ते सुद्धा थांबलेले आहेत। कॅमेरामन मनोज जयस्वाल समी वेदांत नाईब, एबीपी माझा, अहमदाबाद। यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। लगेच परत येतोय, पाहत रहा एबीपी माझा।